श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। येणारे 24 तास तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचे ठरणार आहे। देव म्हणतात, बाळा पेढे वाटायला तयार हो, सज्ज हो। जो आनंद तुझ्याकडे येत आहे तो तुला तुझ्या मुलाकडून प्राप्त होणार आहे। तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो आनंद तुमच्या दारात येऊन उभा टाकत आहे। देव म्हणतात, बाळा जेव्हा तुम्ही ती प्रतीक्षा करत आहात तर आत्ता लवकरच तुमची ती प्रतीक्षा समाप्त होऊन तुम्हाला ते आनंदाचे क्षण दिले जात आहे, जे तुमच्या कर्माचे फळ आहे। देव म्हणतात, तुझी चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाला तुमच्या घरात तो आनंद येण्याची पूर्वतयारी तुम्ही करून ठेवा, कारण निश्चितच तो आनंद तुम्हाला दिला जाणार आहे। स्वामी म्हणतात, तुम्ही केलेले कष्ट फळाला येण्याची वेळ येत आहे। तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवला जाईल। कुठलेही चुकीचा निर्णय तुमच्याकडून घेतले जाणार नाही याची काळजी देव घेत आहे। देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छिता। तुम्ही तुमच्या तऱ्हेने ते सर्व काही देवाला मागा, देव ते पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा। जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला स्वामी संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा संदेश त्यांच्यापर्यंत दिले जात आहे। तुमच्या कुटुंबात तो आनंद लवकरच येणार आहे। इथून पुढे तुमच्या हातून कोणतेही चुकीचे निर्णय घेतले जाणार नाही याची खात्री देव तुम्हाला देत आहे। योग्य मार्ग आणि योग्य वेळेवर निर्णय होताना तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात। स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे। बाळा तू केलेली प्रार्थना, तू केलेली विनंती मी स्वीकार करतो आणि तुझ्याकडे तो आनंद या 24 तासात तुमच्याकडे पाठवू इच्छितो। तो तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात। जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमचे मन प्रसन्न होईल। तुमच्या चिंता आणि काळजी नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमचे सुखाचे आनंदाचे क्षण सुरू झाले आहेत हे विसरू नका। देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे। देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकार आरती देत आहे याचा अनुभव तुम्हाला या रात्रीतून येणार आहे। जे कोणी माझे प्रिय बाळ प्रार्थना करत आहे त्यांना मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात आणि काळजीमुक्त करणारा हा संदेश तुम्हाला तुमचे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे। देवाकडून तुम्हाला तुमच्या मुलाच्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी 2222 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा, लाईक करा। आपल्या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल। बाळा तुम्ही जे काही मुलासाठी निर्णय घेऊ इच्छिता त्यात माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत राहून तुमच्या पाठीशी राहून तुम्ही ते उच्च शिक्षण त्यांना देऊ शकाल। तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करणारा हा संदेश या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्ही अधिक भारावून जाल, आनंदी व्हाल। येणाऱ्या 24 तासात तुमच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र देवी संदेश तुमच्यापर्यंत दिले जात आहे। तुम्ही ते चुकीच्या क्षमा याचना देवाकडे केले आहे ते देखील देवाने ऐकले आहे। ज्या कोणी भोळ्या भक्तांनी माझ्याकडे क्षमा याचना काही कारणामुळे केले आहे ते मी स्वीकार करतो आणि त्यांना इथून पुढे तो त्रास होणार नाही याचा आशीर्वाद देखील देऊ इच्छितो। जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडू इच्छितात। तुमच्या ज्या काही इच्छा आहे ते मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील। तुमच्या जीवनातील उच्च स्तर प्राप्त करणारा कालावधी ते मला कळते। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे। तुम्ही नाव घेता म्हणून मागे पुढे चालतो। स्वामी म्हणतात, बाळा आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून
सर्व काही स्वामीवर निसंक सोपवून आपला विश्वासयुक्त कर्म केले असता ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील या विश्वासावर तुम्ही राहा, कारण तुमचा तो विश्वास जिंकणार आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, निशंक मनाने बाहेर ये. मी कोणीही अमर्यादित शरीर नाही. मी असीम अंत अस्तित्व आहे. फक्त एकच, मी कोणापासूनही वेगळा नाही. कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा या माझ्या अस्तित्वाचा अंश आहे. तुम्ही जर स्वामीचा हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहात तर कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामीचे नाव घेऊन स्वतःचे संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. श्री स्वामी समर्थकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामीची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. स्वामीसोबत असताना गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपे होते, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कशाची काळजी करावी. स्वामीसोबत असताना समोर जातो मी हसत, संकटालाही नाही घाबरत, नाही उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतराच्याही. श्री स्वामी समर्थ सोबत असताना भीती कशाची वाटत नाही. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला देवी संदेश ऐकत आहे त्यावर स्वामी देव निरंतर कृपा वर्षाव करत आहे. त्यांच्याकडे एक मोठा आशीर्वाद, एक आनंदाची बातमी. या 24 तासात एक मोठा चमत्कार होणार आहे. ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. ओघाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा देवी संदेश ऐकत आहे त्यांना स्वामी लीलेचा अनुभव झाले असतील, त्यांनी केलेले असतील, त्यांना देवाचे कितीतरीदा चमत्कार अनुभवण्यात आले असतील. त्यांनी श्री स्वामी समर्थ माझी माऊली असे लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी स्वामी तुमची जबाबदारी घेत आहे, तुमच्यासाठी देव कार्य करत आहे, तर मग कसली चिंता, कसले भय, सर्व काही सोडून श्री स्वामी समर्थ या नामात दंग व्हा. देवाचे नामस्मरण अविरत करत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. कुठेही बाधा, कुठलेही संकट तुमच्यापासून नक्कीच दूर पळेल. स्वामीची अनंत लीला सुरू आहे. तुम्हीही त्या लीलेचे एक भाग आहात. देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज आले आहेत. या पुढील 24 तासात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ते तुम्हाला तुमच्या मुलाबाळाकडून प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. योग्य निर्णय घे, पुढे चालत राहा. सर्व काही योग्य दिशेने होणार आहे. निर्णय घेताना चुकणार नाहीस. माझ्यावर विश्वास ठेव बाळा, सर्व काही चांगले होईल. संपूर्ण कुटुंबात आनंदी आनंद येणार आहे. स्वामीची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर स्वामीची दिव्य शक्ती मला हवी आहे असे कमेंट करा. स्वामी देव नक्कीच ते तुम्हाला देतील आणि तुमचे कार्य पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा. स्वामी देव सर्वाच्या इच्छा पूर्ण करत सर्वाकडे तो आनंद देव, ज्या आनंदामुळे तुमचे मन प्रसन्न आणि उत्साही होईल. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाच्या वाटा दाखवून ते मार्गदर्शन देवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.